हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. असंच मी जस्ट बोलणार आहे तुमच्यासोबत. काही प्रश्न होते लोकांची, तर त्या प्रश्नांची उत्तरं द्यावं असं मला वाटतं आणि मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचे, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. मी फक्त 4 ते 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवणार आहे. जास्त काही मोठा व्हिडिओ बनवणार नाही. सो मला काही लोकांनी विचारलं, की तुझं ऑलरेडी एक यूट्यूब चॅनल आहे, तर तू हे दुसरं चॅनल जे की कोमल घोटकेकर लाईफस्टाईल या नावाने आहे, तर हे तू चॅनल का ओपन केलं? तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे, की ऑलरेडी माझे एक सिंगर कोमल घोटकेकर हे यूट्यूब चॅनल आहे. त्या व्यतिरिक्त मी अजून एक यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे, कोमल घोटकेकर लाईफस्टाईल. तर या 2 चॅनेलवरती मी काय वर्क करणार आहे तेही तुम्हाला सांगणार आहे आणि मी हे दोन्ही चॅनेल का ओपन केलेले आहेत हेही मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी तुम्हाला पहिल्यांदा सुरू जे मी माझं दुसरं चॅनल ओपन केलेलं आहे कोमल घोटकेकर लाईफस्टाईल त्या चॅनलविषयी सांगते. नाही, मी अगोदर सिंगर कोमल घोटकेकर यूट्यूब चॅनल याविषयी सांगते. सिंगर कोमल घोटकेकर हे जे यूट्यूब चॅनल आहे त्यावरती मला वाटलं माझी एक आवड आहे. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की मी सिंगिंग करते, गायन करते आणि ते शोज करते, अल्बम सॉन्ग वगैरे काढते आणि ते मी अपलोड करते माझ्या चॅनेलवरती. हेच कारण होतं माझं सिंगर कोमल घोटकेकर यूट्यूब चॅनल जे आहे यावरती मी माझ्या आवाजातली गाणी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवावी, तुम्ही ऐकावी आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि खूप सारं प्रेम द्यावं. याच कारणास्तव हे मी चॅनल ओपन केलं होतं आणि ते खूप जुनं चॅनल आहे. त्या चॅनलबद्दल असं सांगणं इतकं काही वेगळं नाही आहे. त्या चॅनलवर फक्त आणि फक्त माझ्या आवाजातली गाणी तुम्हा सर्वांना ऐकायला भेटणार आहेत. पण हा झाला माझं प्रोफेशनली वर्क. पण या व्यतिरिक्तही स्टेजच्या मागे किंवा माझी एक पर्सनल लाईफ आहे, जे की मी अ, छान मेकअप करू शकते, छान मी जेवण बनवू शकते, मला फिरायला आवडतं. मी जेव्हा फोन वगैरे असं बघत असते, तेव्हा मला पण वाटतं की अरे यार, आपण ही रील बनवावी आणि आपण मस्तपैकी छान एक छोटासा ब्लॉग बनवावा. आणि हे माझ्या सगळ्या आवडी आहेत. तर मला ह्या आवडींना पण एक वेगळा प्लॅटफॉर्म द्यायचा होता आणि त्यासाठीच आणि मी सिंगर कोमल घोटकेकर हे यूट्यूब चॅनल आहे. यावरती मी सगळे असे खिचडी नाही करू शकत ना. सो मग मी ठरवलं की आपण एक वेगळं यूट्यूब चॅनल खोलूया, जे की माझ्या पर्सनल लाईफ रिलेटेड असेल, ज्यावरती मी माझी कुकिंग व्हिडिओज, मी फिरायला गेलेले व्हिडिओ, मला डान्स पण आवडतो, मेकअप करता येतो चांगल्या प्रकारे, तर मेकअपचे व्हिडिओ, पण काही सोशल ॲक्टिव्हिटीज करतो असे व्हिडिओ, एखादी चांगली अचिव्हमेंट केली आहे तर त्या रिलेटेड व्हिडिओ, ज्यामुळे आपल्याकडून काही लोक चांगल्या गोष्टी शिकतील किंवा ज्या आपण चुका करतो त्या चुका इतरांनी नाही केल्या पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला शेअर करायला खूप आवडतात. तर मग मला वाटलं की आपण एक कोमल घोटकेकर लाईफस्टाईल या नावाने आपलं एक नवीन यूट्यूब चॅनल खोलावं आणि त्यावरती आपण आपलं जे पर्सनल लाईफस्टाईल आहे किंवा आपण जे डेली लाईफमध्ये वावरतो किंवा आपण जे काम करतो आहे ना, तर ह्या गोष्टी आपण शेअर कराव्या आणि त्यामुळे मला स्वतःला खुशी भेटते आणि माझी एक इच्छा होती की माझे एक पर्सनल व्लॉगिंग चॅनल असावं. मी माझे चॅनल तर ओपन केलेली आहे आणि 4-5 व्हिडिओ काहीतरी अपलोडही केलेली आहे आणि बऱ्यापैकी सगळ्यांचा सपोर्टही भेटत आहे. माझी इच्छा आहे की माझं जे दुसरं चॅनल आहे कोमल घोटकेकर लाईफस्टाईल, तर या चॅनललाही तुम्ही मला भरभरून प्रेम द्यावं, सबस्क्राईब, शेअर, लाईक वगैरे करावं. मग माझ्या जे काही गोष्टी मी डेली लाईफमध्ये करते त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर कराव्या, चांगल्या वाईट सगळ्या जे काही असतील. आणि मला वाटतं की हे जे चॅनल आहे मी डेली व्लॉगिंग करावी, वेगवेगळ्या रील्स अपलोड कराव्या आणि ह्या सर्व गोष्टी तेव्हाच पॉसिबल आहेत जेव्हा तुम्ही मला सपोर्ट कराल. ह्या गोष्टी म्हणजे मला अजून प्रतिसाद भेटेल. एका नवीन एनर्जीने मी पुढं अजून व्हिडिओ टाकणं असेल, रील्स बनवणं असेल, सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहणं असेल, या गोष्टी सगळ्या मी करू शकते. ऑफकोर्स तुम्ही सगळेजण मला नेहमीच सपोर्ट करता. एक छोटीशी मुलगी काहीतरी आपला स्वबळावरती काम करते आहे
काहीतरी करण्याचा प्रयत्न करते आहे. तर ऑफकोर्स तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करणार आहात आणि मीही या गोष्टींचा विचार करूनच नेहमी चांगलं काम करत राहीन. सो मला जास्त काही बोलायचं नाही आहे, फक्त मला हे सांगायचं होतं. मला खूप लोकांनी विचारलेला प्रश्न की तुझं ऑलरेडी एक चॅनल आहे, तर तू हे दुसरं चॅनल का ओपन केलं? माझी खूप इच्छा होती की माझे एक लाईफस्टाईलविषयी वेगळं यूट्यूब चॅनल असायला पाहिजे. ते मी चालू केलेलं आहे आणि हळूहळू प्रतिसाद भेटत आहे चांगला. मला वाटतं की अजून तुम्ही प्रतिसाद मला द्या. तर ठीक आहे. तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की भेटलं असेल. तर थँक्यू सो मच. नेक्स्ट व्हिडिओ मी काहीतरी नवीन घेऊन येईल. सो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कायम सपोर्ट करा. थँक्यू सो मच.